स्वामी समर्थ. अध्याय 8. श्री गणेशाय नम. जय जयाची सुखधामा, जय जयाची परब्रह्म, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहाद्दार शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परी पूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रदिन. गेले शरीर सुकोनी, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैसे त्यास. निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैसेच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्य, त्रासले या भाऊ यात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून कोण, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्तसेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे बुवा, तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयांची स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे व्हा. ते म्हणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुणी, पूजाद्रव्य घेऊनी, अर्पावया समर्थचरणी जाती अति त्वरेने. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टम अध्याय. गोड हा श्री स्वामीचरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामीचरित्र सारामृते अष्टम अध्याय. श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नम. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजन. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी जाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शन येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक, शूद्र आणि अनामिक, पारसी येऊन भाविक दर्शन येती धावणी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. हे नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली. असो एषा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त. समाधान वाटले जे होते स्वामी सेवकत. त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्यलोक पूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतके करीन, 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयांची देईन, सत्य वचन हे. विस्मित झाली अंतरी ती, म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदिली चित्ती, म्हणे मी प्रार्थनीय स्वामींप्रती कार्य आपले करीन. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परी पूर्वकर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले. येवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकुनी. सेवेकरी शंकररावांसी, म्हणतील तिला करुणी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. शंकरराव तया दिवशी खाना दिला फकीरांसी, आणि शेकनूर दर्ग्यासी एक कफणी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित. बारीक वाटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. हे घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य, व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधी सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी केल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार, त्यांचे काय करावे. महाराज आज्ञा पिती. गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुनेगच्ची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी.
ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करीताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची, कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नानाप्राकृत कथासमंत सदापरिसोत भाविक भक्त नवमाध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मने करुणी विचार आरंभिले स्वामीचरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ अस्तिपै. हावेरी नामक ग्रामे यजुर्वेदी गृहस्थ आश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होती आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती, सावकारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसाराते उभगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पलटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोणी सुवर्णा पुढे येती. पाहुणी स्वप्ने अशी गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेकशस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगुनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी घरदारे सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विक चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुणे. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदिले मानसी. वार्ता सांगत कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पूतनरत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिमान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजेबंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वदा. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशी लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुधार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यत्न केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य भूत खर्चिले. तया समयी एके दिवशी ब्राह्मण बैसले भोजने. तूप गेले सरवणी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयांसी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समजत आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समय ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन त्रस्त. दाद तयांची लागेना. तयाने हे ऐकून मुरगोडे आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती ते जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हा त्वरित निरोप द्यावा. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पलटली माझी मती. त्वरित मागसी निरोप. कोपला तुझोरी ईश्वर. जाईल राज्यलक्ष्मी सर्व वशिनी ठेवी निर्धार. निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती. आम्ही ते जाणतो. यज्ञसमारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्ती. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्नान जाणुनी. तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूप प्रगटले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नानाप्राकृत कथासमंत सदापरिसोत प्रेमभक्त दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.